हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? श्री स्वामी समर्थ. आज आमच्या हर्ष आणि दर्शचा बड्डे आहे. तर आज खूप मोठं सेलिब्रेशन आहे त्यांच्या घरी. तर आम्हीच निघालो त्यांच्या घरी जायला आणि आम्ही पोचलो त्यांच्या बिल्डिंगच्या खाली. आणि दत्तादादा आणि मंडळदादा दोघे पण खालीच होते. तर मग आम्ही उतरलो गाडीतून आणि जियान आणि मी वरती गेलो आणि जितू खालीच थांबला. तर तुम्ही आता बघू शकता, हर्ष आणि दर्शला कळालं आम्ही आलो आहे. तर ते लोक बघा कसे दरवाजावरतीच वाट बघत होते आमची. आणि जियान त्यांच्यासाठी कॅडबरी घेऊनच आलेला. तर बघा तुम्ही इकडे दोघं एकदम ते खुश झाले जियानला बघून. आणि हर्षला जियान बरोबर खेळायला खूप आवडतं. तर ते लोक खूप दोघंही खुश झाले जियान आला म्हणून. आणि पूनमही आली मग थोड्या वेळाने त्यांना बड्डे विश करायला. आणि अंजू थोड्या जवळच राहतात. आणि मग आम्ही तिघी पण निघालो केक घ्यायला. पूनमच्या मैत्रिणीकडे पूनमने दिलेलं केकचं ऑर्डर. तर त्या मला पण बोलल्या की चल करून. तर आम्ही खूप महिन्यांनी तिघीजणी बाहेर असं निघालो फिरायला. तर तुम्ही बघू शकता पूनम इथे ड्राईव्ह करते आणि आम्ही मस्त खूप एन्जॉय केला तिघींनी. खूप दिवसाच्या गप्पा गोष्टी राहिलेल्या तर खूप गप्पा केल्या. आणि मग असं आम्ही केक आणायला गेलो पूनमच्या मैत्रिणीकडे. आणि खूप मज्जा आली आम्हाला. खूप बरं वाटतं असं खूप दिवसांनी मैत्रिणी भेटल्या. आणि मी गाडीतच बसून होती श्रियानला घेऊन. आणि इकडे बघू शकता तुम्ही पूनम आणि अंजू घेऊन आले केक. आणि मग केक घेऊन आम्ही मग घरी निघालो जायला. आणि श्रियानही माझा ना गाडीमध्ये खूप एन्जॉय करत होता. त्याला ना खूप फिरायला आवडतं, तो अजिबात रडत नाही. मग आम्ही आलो केक घरी घेऊन. आणि तुम्ही बघू शकता ऊन खूप होतं. दुपारच्या वेळीच आम्ही जवळ म्हणजे 11 वाजता असं गेलेलो आणायला. पण आज ऊन खूप होतं म्हणून आम्ही आलो लवकर घेऊन केक. आणि मग जियान, हर्ष आणि दर्श घरीच खेळत होते ते लोक. तर म्हटलं चला पटकन जाऊन येऊया. नाहीतर ते पण आमच्या पाठीच लागलेले. पण मंडळदादा होते त्यांच्याबरोबर खेळत. तर तुम्ही इथे बघू शकता ते लोक खात पण होते आणि टी व्ही बघत होते. मग अंजूने मोठं डीप फ्रीझरमध्ये केक ठेवून दिला, कारण मग दुपारची वेळ होत होती आणि केक संध्याकाळी कापायचं होतं म्हणून. आणि मग तुम्ही इकडे बघू शकता पूनमने, अंजूने आणि आम्ही तिघींनी मिळून डेकोरेशन करायला चालू केलं. आणि अंजू मस्त डेकोरेशन करते, कारण जियांच्या बड्डेला पण तिनेच केलेलं डेकोरेशन. तर इथे बघू शकता तिने इंडियावरून ही फुगे फुगवायची मशीन घेऊन आलेली. तर हे फुगे फुगवायची मशीन असली ना की इझी जातं आपल्याला बलून फुगवायला. आणि मग डेकोरेशनही छान बनतं फटाफट. तर मग थोडा वेळ पूनम डेकोरेशन करून गेली घरी, कारण तिला पण तयार होऊन यायचं होतं. आणि कस्तुरी एकटीच होती घरी, तर त्यामुळे ती थोडा वेळ थांबून गेली. आणि मग मी आणि अंजू दोघीजणी मिळून डेकोरेशन करायला लागलो. आणि हर्ष, दर्श आणि जियान तिघेही बलून बरोबर एवढे खेळत होते. ते लोक आम्हाला सरळ डेकोरेशन करायलाच देत नव्हते. आणि हा आमचा हर्ष आहे ना, तो खूप लबाड आहे. एवढा मस्ती करतो ना, तुम्हाला सांगू नाही शकत. आणि मग या साईडला बघू शकता किचनमध्ये दत्तादादा संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होते. व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, सगळं बिर्याणीची त्यांचं प्रिपरेशन चालू होतं. आणि आई इकडे बाहेर चिकन धुवत होती. चिकन आणलेलं ते सगळे एका साईडला धुवून घेत होती. अंजूला असं बाहेर स्पेस दिला आहे बाथरूमसारखं, तर मग इथे छान पडतं धुवायला वगैरे, कपडे म्हणा, भांडी घासायला. ते दोघं जेवणाची तयारी करत होतो आणि आम्ही इकडे डेकोरेशन करत होतो. तर तुम्ही बघू शकता इथे अंजूने घेतलं बलूनचं डेकोरेशन करायला. आणि अंजू खरंच खूप छान बलूनचं डेकोरेशन करते, वेगवेगळ्या पद्धतीचं. तर आज आमच्या हर्ष आणि दर्शची बड्डेची थीम होती जंगल थीम. तर त्याप्रमाणे तिने ते बलूनही आणलेले आणि केकही तसाच ऑर्डर केलेला तिने. तर इथे हर्ष आणि दर्श खूप मस्ती करत होते. मग त्यांना मी जवळ घेतलं. बघू शकता तुम्ही दोघंही मला पप्पी करत होते आणि ते खूप मला प्रेम करतात. मी आली की ते लोक एवढे खुश होतात, कारण मी त्यांच्याबरोबर खूप खेळते. आणि तसे तर ते दोघंही छान आहेत आणि मस्त मज्जा करतात. पण आमचा हर्ष आहे ना, तो थोडा नॉटी आहे. कसलं भारी वाटत होतं, खूप दिवसांनी असं एकत्र भेटलेलो. आणि आम्ही जेव्हा डेकोरेशन करत होतो तर श्रियान मस्तपैकी झोपलेला बेडरूममध्ये, त्याला झोपवलेलं आणि छान तो झोपलेला. त्यामुळे मग आम्हाला करायला दिलं डेकोरेशन. आणि इथे दादांची सगळी बिर्याणीची तयारी चालू होती. राईस मस्त बॉईल करायला टाकलेला आणि आई त्यांना मदत करत होती. तर ते दोघंजणं मिळून मस्तपैकी किचनमध्ये बिर्याणी आणि सगळं जेवणाची तयारी करत होते. आणि मग आम्ही सगळं डेकोरेशन
डेकोरेशन वगैरे करत गेलो. तर तुम्ही इथे बघू शकता छान असं अंजूने डेकोरेशन केलं आहे बघा. तुम्हाला मी बोलली ना, खूप छान करते ती डेकोरेशन आणि प्रत्येक वेळी ती थीम वेगवेगळी असली ना तरी छान बलूनची माळा बनवते. आणि हा बघा, जसं मी बोलली आमचा हर्ष खूप नॉटी आहे बघा आणि एवढा मस्तीखोर आहे ना तुम्हाला सांगू शकत नाही. आणि तेवढाच आमचा हा दर्श आहे ना तो खूप शांत आणि खूप साधा भोळा आहे पोरगा. आणि ही आमची फायदेमा आहे. फायदेमा पण खूप चांगली आहे. ही अंजूची हाऊस गर्ल आहे. ती खूप अंजूला हेल्प करते. मग इकडे दादांचं चालू झालं बिर्याणी दम लावायची आणि राईस पण होत आलेला. त्यामुळे मग त्यांनी मस्तपैकी दम बिर्याणी लावायला घेतली आणि जवळजवळ 5 वाजूनच गेलेलं आम्हाला हे सगळं करेपर्यंत, डेकोरेशन आणि जेवण. तर मग आमचं ऑलमोस्ट सगळं इथे छानपैकी असं बघू शकता तुम्ही डेकोरेशन झालेलं करून. आणि मग मी आणि अंजू गेलो तयारी करायला आणि मुलं बाहेर मस्त खेळत होती. तर बघू शकता इथे मी तयार झाली आणि अंजूही तयार झाली. आणि नॉर्मल अशी ड्रेसेस Concrete jungle rules the night. Shadows sharp like switchblade knives. Run or fight, no room to think. Blood on pavement paints the ink. We're the wolves, howl on the prowl. Siren songs won't make us bow. Steel and flames beneath the moon. Chaos rises, coming soon. 88 miles and pedal down. Rules don't matter, claim the crown. Risk it all beneath street lights. King of shadows, born to fight. Smoke and mirrors, life's a chase. Flickering sights through time and space. No escape, the game won't stall. Burn it hard or lose it all. We're the wolves, howl on the prowl. Siren songs won't make us bow. Steel and flames beneath the moon. Chaos rises, coming soon. Out. Gang ties deep without a doubt. Every scar's a point of pride. Violence paints the story's tide. Deep without a doubt. Every scar's a point of pride. Violence paints the story's tide. We're the wolves, howl on the prowl. Siren songs won't make us bow. Steel and flames beneath the moon. Chaos rises, coming soon. No retreat, no backing out. Gang ties deep without a doubt. Every scar's a point of pride. Violence paints the story's tide. काय धमाल मस्ती मज्जा आली. मस्तपैकी आम्ही असा केक कट केला अर्शदर्शचा. आणि तुम्ही बघू शकता अर्श आमचा एवढा लब्बाड आहे. त्याने कपकेक घेतलेला आणि तो एवढा खात होता. आणि मी ना त्याची शूटिंग करत होती तर तो एवढा माझ्यावरती चिडत होता. मला सांगतो जा तिकडे. तर तुम्ही बघू शकता तो लपून लपून खात होता केक. आणि जिथे जिथे तो जाऊन कपकेक खात होता मी सारखी त्याचं शूटिंग करत होती. तर तुम्ही बघा आता इकडून पण तो पळायला लागला.
आणि सगळी मुलं मस्तपैकी बसून इथे एकत्र खात होते केक आणि समोसा आणलेला त्यांच्यासाठी. आणि हा बघा आमचा नॉटी बॉय इकडे तिकडे पळून कपकेक खात होता. आणि खूप मजा आली. खूप सगळ्या मैत्रिणी पण सगळ्या फॅमिली घेऊन आलेल्या आपापल्या आणि खूप मजा आली त्यांना भेटून. आणि खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी आम्ही एकत्र आलो. आणि ही बघा माझी कविता आणि माझा हा लड्डू. खूप एन्जॉय केला सगळ्यांनी. आणि मग प्रियंका आली तर ही फायदेमा एवढी खुश होते प्रियंकाला भेटून. तर तुम्ही बघा यांचा भरत मिलाप कसा झाला तो. आणि खूप असा एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. गप्पा गोष्टी पण झाल्या आणि छान असा DJ लावलेला आणि डान्सही केला आम्ही सगळ्यांनी. आणि ही माझी नॉटी गार्गी आता खूप मोठी झाली तर ती एकदम शांत झाली. आता नाही मस्ती करत. आणि मस्तपैकी माझा दर्श इथे छान सोफ्यावरती बसून एकटाच खात होता. हा एकदम शांत आणि एवढा प्रेमळ आहे ना. खूप तुम्ही त्याला ना एकदम प्रेम कराल असाच आहे तो. नॉटी अजिबात नाही आहे. आणि अर्श तर याला खूप मारतो पण हा नाही त्याला मारत परत. आणि रडत राहतो हा त्याने मारलं की. आणि मग तुम्ही बघू शकता इकडे प्रियंकाने दिले एकदम डासू सरप्राईज. Rolling down the strip with the top peeled back. Sunshine beaming, yeah, the west where it's at. Palm trees swaying, cool breeze in the mix. Sidewalk popping, got my sneakers doing tricks. Ay, we riding real smooth, so smooth. California grooves, west side. BBQ's fired up, bring your crew. Retro vibes is what we do. प्रियंकाने एवढी छान कार आणली आणि ते दोघं एवढे रडायला लागले त्या एका कारवरून. तर मग त्यांचं माइंड डायवर्ट करायला मग जियांनी इथे आणलेलं त्यांच्यासाठी गिफ्ट ते आम्ही ओपन करत होतो. कारण मग दोघं खूप मारामारी आणि रडायला लागलेले. तर तुम्ही बघू शकता अर्श अजूनही त्या गाडीवरती ते असं त्यांचं चाललेलं काय नाही काय. Strip with the top peeled back. Sunshine beaming, yeah, the west where it's at. Palm trees swaying, cool breeze in the mix. Sidewalk popping, got my sneakers doing tricks. Ay, we riding real smooth, so smooth. आणि बघू शकता त्यांना किती दोघांना छान असे गिफ्ट भेटले आणि दोघं एवढे खुश होते. आणि असा हा झाला मस्तपैकी सेलिब्रेशन बड्डेचा. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.